हे छान आहे, राम मंदिर आहे. हे तर देखावा बनवलेला आहे, तोही छान दिसतो एकदम. हे विठ्ठलाचा देखावा बनवलेला आहे, तोही छान दिसतोय. स्वामी समर्थांचा देखावा बनवला आहे, तोही छान आहे. हे समोर अतिशय सुंदर दिसतंय. हे समोर मंदिर बनवलंय, तेही सुंदर आहे. वरती अष्टविनायक आहेत. हे मंदिर छान बनवलेलं आहे. अष्टविनायक वरती आहेत मोठावर. नमस्कार मित्रांनो, मी आहे आनंद पवार. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण दादरला हरदेव आर्ट्स येथे इको फ्रेंडली मकर मिळतात, तर त्या ठिकाणी तुम्ही ट्राय करू शकता. होलसेलच्या प्राईसमध्ये ह्या ठिकाणी सुंदर सुंदर असे मकर हाताने बनवलेले ह्या ठिकाणी उपलब्ध आहेत. तर तुम्ही या ठिकाणी या वर्षाच्या गणपती डेकोरेशनसाठी ट्राय करू शकता. नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो, हे छोटे छोटे मकर आहे, ज्याच्यामध्ये छोट्या मूर्त्या आपण बसू शकतो. 1 फुटाच्या, अर्ध्या फुटाच्या. पण छान मकर आहे. हे समोर दिसते ते विठ्ठलाची प्रतिकृती बनवलेली, विठू माऊली आसन. हे बाजूला मॅजिक होम बिग, हे शिवशंकराचं आहे. हे पण छान आहे. लाईट्स आतमध्ये आहे, हे पण छान आहे. हे समोर दिसते तेही छान आहे. हे समोर दिसते ते पिंक आसन आहे, ते पण अतिशय छान आहे. त्याच्या बाजूला मोराची प्रतिकृती बनवलेली आहे. लाईट्स आतमध्ये आहे, तेही छान आहे. त्याच्या बाजूला ओमची प्रतिकृती आहे. क्रॉस फ्रेम, ते पण छान आहे. त्याच्या पाठीमागे काव्या टेम्पल आहे, ते अतिशय छान आहे. वरती अष्टविनायक आहे, घुमट वरती आहे. सुवर्ण महल तर अतिशय छान आहे. मला हे मंदिर आवडलेलं आहे. मस्तपैकी बनवलेलं आहे. याच्यामध्ये 3 फुटाची मूर्ती, 2 फुटाची बसू शकते. समोरही छान आहे, अतिशय छान मस्तपैकी बनवलेलं डिझाईन. त्याच्या बाजूला एक चमकी आसनवाला पण, ते पण छान दिसतंय. त्याच्या खाली सूर्यासन मध्ये काच आहे. त्याच्या बाजूलाही काच आहे, ते पण मस्त आहे. ते पण छान आहे. गोल्डन वाटी आसन, हे पण छान छान मकर बनवलेले आहेत. ही पण समोर डिझाईन छान बनवलेली आहे. हे पण समोर छान बनवलेलं आहे. शंकराची प्रतिकृती आहे. याच्या बाजूलाही छान आहे. हे पण शंकराचं आहे. महाकालमध्ये मधोमध लिहिलेलं आहे. दोन्ही साईडला मस्तपैकी डिझाईन बनवलेली आहे. त्याच्या बाजूला शंख आहे. श्रीकृष्णाची प्रतिकृती आहे. हातात सुदर्शन आहे. दोन्ही साईडला मोर आहेत. हे पण छान डेकोरेशन बनवलेलं आहे. विठ्ठलाची प्रतिकृती आहे, ते पण छान आहे. समोर मोराची प्रतिकृती आहे. श्री गणेशांना लिहिलेलं आहे. इथं पण मोर आहे.
त्याच्या बाजूला तोही मकर छान आहे, त्या साईडलाही मंदिर छान बनवलेलं आहे. समोर जगदंब क्रिएशन बनवलेलं आहे, हेही छान आहे. किल्ल्याची प्रतिकृती बनवलेली आहे. हे समोर छान आहे. तुळजाभवानीची महालक्ष्मीची प्रतिकृती बनवली आहे. महालक्ष्मीचं मंदिर आहे. हे तुळजाभवानीची प्रतिकृती बनवलेली आहे विठ्ठलाचं. मित्रांनो, हा समोर दिसतोय तोही मकर छान आहे. आतमध्ये लाईट पण आहे त्याच्यामध्ये. जम्बो रोटेशन आहे याचं नाव, म्हणजे याच्यामध्ये सतत रोटेट चालू आहे. समोर दिसतंय तेही छान आहे. ओमची प्रतिकृती बनवली आहे. सूर्य आहे बाजूला, त्याच्या बाजूचा एक छान मकर आहे. मोर दिसत आहेत त्याच्यामध्ये. त्याच्या पाठचाही छान आहे. ओम आहे त्याच्यामध्ये बॅकग्राऊंडमध्ये, तोही छान आहे. ह्याच्या बाजूला हे मंदिर दिसतंय. अष्टविनायक वरती आहेत, छान आहेत. आतमध्ये एकदम मस्तपैकी डेकोरेशन काढलेलं आहे. हे पण छान आहे. श्री आणि मोराची प्रतिकृती आहे. अंबर टेम्पल पण समोर छान आहे, दिसतंय एकदम मस्तपैकी बनवलेलं आहे. आतमध्ये लाईट्स आहेत आणि समोर ओमचा आसन आहे. मोराची प्रतिकृती बाजूला आहे, हे पण छान आहे. साधारण याच्यामध्ये 1-1.5 फुटाची मूर्ती बसू शकते. अष्टकोनी आहे. ओम आहे मधोमध. अष्टकोनी मंदिर आहे, हे पण छान आहे. याच्या बाजूचं पाकळी म्हणून आहे. गजानन मंदिर आहे, गजानन मंदिर, हे पण छान आहे. याच्या बाजूला केसरी आसन आहे, हे पण छान आहे. याच्या बाजूला महाराजांची, शिवाजी महाराजांचे हे बनवलेलं आहे. त्याच्या बाजूला अष्टविनायक आहे. आणि हे समोर दिसते ती विठ्ठलाची प्रतिकृती आहे. त्याच्या बाजूला पण छान आहे ती. म्हणजे हा वनमाळी हॉल आहे, तो संपूर्ण मकरनी भरलेला आहे. गणपतीच्या काळामध्ये संपूर्ण सकाळी 9 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत चालू असतं हे. समोर हे द्वारकामाईची प्रतिकृती बनवलेली आहे, तेही छान आहे. त्याच्या बाजूला अष्टविनायक आहे, ते पण छान आहे. हे मोरपंखासारखं मोर बसलेला आहे. मोराच्या पिसाऱ्याची प्रतिकृती बनवलेली आहे, ते पण छान आहे. त्याच्या बाजूला काचेचं सूर्यनारायणाची प्रतिकृती बनवलेली आहे, ते पण एकदम छान आहे. अतिशय छान बनवलेलं आहे. दोन्ही साईडला गाद्या आहेत, हे पण छान आहे मंदिर. हा पण मकर छान आहे बघा. फुलं लागलेली आहेत, मस्तपैकी बनवलेलं आहे मंदिर. हे गोकर्ण म्हणून मंदिर आहे, गोकर्ण नाव आहे मंदिराचं. शीश महल आहे, काचेचा महल आहे, संपूर्ण काचेपासून बनवलेलं आहे. हे पण काचेचंच आहे. हे सरस्वती आसन आहे बाजूचं, हे पण छान आहे. त्याच्या बाजूला पण काचेचंच आहे, हे पण अतिशय छान दिसतंय.